तरी घे आधी. काय 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 ऐकून घेऊ? हा, काही बोलायची गरज नाहीये. आणि त्याच्याशी बोलायची काय गरज होती ग? तू तो मुलगा आणि त्याची ती मिजाजखोर आई आपल्याला दवाखान्यात कसं बोलली ते विसरली? तुझ्या पप्पांना कसं बोलली ते पण विसरली तू? अगं जुनं झालं ना ते. जुनं झालं? काय जुनं झालं? मम्मी पप्पांचा अपमान जुना झाला का? आपल्या जी आपली चेष्टा केली, गरिबीची इज्जत काढली आपली, ते सगळं जुनं झालं? हा, ते वाटेल तसं वागणार आणि आपण सोडून द्यायचं? मम्मी ठीक आहे ना, ती फक्त हाय बोलली असेल आणि तू लगेच ए, तू बोलू नकोस हा. तुला काही माहिती नाहीये. ही कोणाबरोबर होती माहितीये तुला? त्या जय खानोलकर बरोबर गाडीवरून फिरवत होतीस तू त्याला. लाज नाही वाटत? फिरत होती काय? अगं त्याची गाडी बंद पडली म्हणून मी त्याला लिफ्ट दिली. अगं बंद पडू दे ना, तर पाण्यात पडू दे ना. तुला काय करायचंय? शरू, अगं समजून घे. लग्नाच्या वयाची झालीयस तू. अशी स्कूटरवरनं भलत्याच कुठच्या तरी मुलाबरोबर फिरताना दिसलीस ना, तर लोक काय बोलतील अगं? भलत्या साक्षी वहिनीचा भाऊ आहे ना. कुणी का असे ना. अगं पप्पानी सांगितलं ना, संबंध नाही ठेवायचा तर नाही ठेवायचा. गाडी बंद पडली तर गेला असता ना टॅक्सीनी. तुला मध्ये मध्ये मदत करायची काय गरज होती? मम्मी बास आता, आल्यापासून कटकट करतेस तू. ए, तू गप्प बस हा. तू मदत केलीस त्याचं वाईट नाही वाटलं मला, पण ज्याची केलीस ना त्याला कदर नाहीये तुझी. पुन्हा अपमान करेल तू तुझा. लांब राहा त्याच्यापासून. मम्मी सॉरी. सॉरी ना. मी पण सॉरी. भर रस्त्यात मारलं मी तुला. नाही. मम्मी मी तर घरीच होते, कोणाला लिफ्ट पण नाही दिलं, तरी तू मला नाही जवळ घेतेस. ये. स्वामी जा चहा कर. नको नको नको, तुला धड चहा नाही करता येत. पुन्हा माझं डोकं फिरेल. मीच करते. काय नाही. Are you okay? मम्मीचा हात लागत नाही. ती काय, तिला काळजी वाटते. तिला भीती वाटते की तुम्ही लोक परत आमचा मला ना समजतच नाहीये. म्हणजे तुझ्या घरचं आणि माझ्या घरचं वातावरण असं असतं ना, तर दोघांचं लग्न होणार कसं? एनिवे, मला एवढंच विचारायचं होतं. ठेवतो फोन. हा. सॉरी, माझ्यामुळे तुला मार खावा लागला. शायनर. हॅलो. हा, इट्स ओके.